पाचोऱ्यात रात्रीची भीतीदायक घटना, झोपलेल्या मुलीचा विनयभंग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात. नमस्कार, आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे. पाचोरा शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी सतर्क होणं खूप गरजेचं आहे. पाचोरा शहरातील एका कॉलनीत भागात 18 एप्रिलच्या रात्री एक 17 वर्षीय मुलगी आपल्या घरात शांत झोपली असताना एक अनोळखी इसम बेकायदेशीरपणे घरात घुसतो आणि त्या झोपलेल्या मुलीचा विनयभंग करतो. होय, ही घटना अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर इसम हा मध्येच्या नशेत होता आणि त्याने घरात शिरून मुलीची अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र त्या मुलीला जाग आली आणि तिने धाडस दाखवत आरडाओरड केली. मुलीच्या आवाजामुळे शेजारी तात्काळ धावून आले आणि त्यांनी मिळून त्या इसमाला पकडले. तो इसम घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण नागरिकांच्या जागरूकतेमुळे तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर लगेचच 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला आणि त्या इसमाला पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करत आहेत. आता प्रश्न असा आहे, आपण आपल्या घरात सुद्धा सुरक्षित आहोत का? अशा घटना केवळ बातम्यापुरत्या मर्यादित राहत नाहीयेत, त्या आपल्या समाजाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण करतात. म्हणूनच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. रात्री घराचे दरवाजे खिडक्या नीट बंद ठेवा. अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवा. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा आणि सर्वात महत्त्वाचं, एकमेकांना मदत करा. या घटनेत शेजाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता ही खरी समाजाची ताकद आहे. समाजाला संदेश कोणतीही मुली असो ती सुरक्षित राहायला पाहिजे. अशा प्रकारचा थारा देणं म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणं आहे. आपण सर्वांनी मिळून अशा विकृत मानसिकतेविरुद्ध उभा राहायला हवं. शेवटी एवढंच म्हणेन, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवत राहा. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, पाचोरा. धन्यवाद.